काहीच नाही, शून्य फायदा. मी वैतागून गेलो, मला बसता येत नाही, डॉक्टर साहेब उठता येत नाही. मी मग 4 दिवस गेले, 5व्या दिवसापासून थोडा फरक पडायला लागला. थोडं आपण ट्रीटमेंटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट बदल केला. आता मला 90% फायदा आहे. व्हेरी गुड. नाही तर मला गुडघे बदलायचेच सांगितले होते. हात न टेकवता उठून दाखवा बरं. हां, बस, मस्त. आपल्याकडे 5 दिवस झाले जवळजवळ. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, काही रिझल्ट येत नव्हता काकांना. तर काका परेशान झाले का की मला रोज विचारायचे आज केव्हा रिझल्ट येईल. आणि शेवटी आज 9वा दिवस आहे. 9वा दिवस. बरं, आज कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत? 90% फायदा आहे. आता बरं वाटतं? आता उठता येतं, बसता येतं. नाही तर मला बसलो तर उठता येत नाही होतं, उठलो तर बसता येत नाही होतं. काकाला दोन्ही नीमध्ये ऑस्टिओपोरोटिक चेंजेस आहेत. म्हणजे नीची अलाइनमेंट बिघडलेली होती आणि त्यांना सिव्हिअर म्हणजे TKR किंवा नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन सांगितलेलं होतं. तर काका आपल्याकडं आल्यानंतर म्हणजे तुम्हाला कुठून ॲड्रेस भेटला आणि आमच्या बिल्डिंगमधले 2 लोक आहे, त्यांनी तुमच्याकडे इलाज केला. त्यांना बरं वाटलं? त्यांना बरं वाटलं, त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला तुमच्या. बरं. तर तुम्ही राहणार जळगावमध्ये कुठे राहता? एरंडोल. जळगाव तालुका एरंडोल. आणि एरंडोलला राहतो आम्ही. बरं. एरंडोल जळगावमधून आलात तुम्ही ट्रीटमेंटसाठी. आणि कसं ट्रीटमेंट चेंजेस होत गेले थोडक्यात सांगा. पहिल्या दिवस ट्रीटमेंट केली, थोडं बरं वाटलं. दुसऱ्या दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवस काहीच नाही, शून्य फायदा. मी वैतागून गेलो, मला बसता येत नाही, डॉक्टर साहेब उठता येत नाही. मी मग 4 दिवस गेले, 5व्या दिवसापासून थोडा फरक पडायला लागला. थोडं आपण ट्रीटमेंटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट बदल केला. आणि मग 7 दिवसाची ट्रीटमेंट होती. मग डॉक्टरांनी मला सांगितलं की मी 2 दिवस वाढवून देतो. 2 दिवस वाढवले. आता मला 90% फायदा आहे. व्हेरी गुड. नाही तर मला गुडघे बदलायचेच सांगितले होते. त्यांनी गुडघे बदलावे लागले. तुम्ही आता थोडं हात न टेकवता उठून दाखवा बरं. हां, बस, मस्त. व्हेरी गुड. बसा. आपली नी नेक्टर गुडघा संजीवनीची ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला चांगली लागू पडलेली एकंदरीत. आणि ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिकचे रिझल्ट तुम्हाला चांगले आलेत. तुमचा जॉब काय होता काका तरुणपणी? म्हणजे काय काम करायचे तुम्ही? मी रेल्वेमध्ये होतो, स्टेशन मास्टर. मग उभं राहणं जास्त काम होतं का? हो, जास्त. गाडी आली का उभं राहा. म्हणजे ऑक्युपेशनमधून कसा आजार होतो हेच काकांचं उदाहरण साळी काकांचं. म्हणजे जर तुम्ही उभे राहत असाल कंटिन्यू किंवा वाकून काम करण्याची तुमची व्यवसाय असेल, म्हणजे सतत खाली वाकून वजन उचलायचे असतील असा तुमचा व्यवसाय असेल, जसं दूध डेअरीवाले त्यांना मणक्याचे गॅप किंवा लंबर स्पॉन्डायलिसिस होतो. जसं कंटिन्यू उभं राहणारा माणूस, जसं किचनमध्ये उभे राहणारे जे आचारी असतात तसं, किंवा जे सेफ असतात, किंवा रेल्वेमध्ये तुम्ही काम करायचे तर कंटिन्यू उभं राहून काम करावं लागायचं. त्याच्यामुळं गुडघ्यांचा वापर जास्त होत गेला. आणि त्याच्यानंतर मग गुडघे जेव्हा वय वाढलं तेव्हा ते बरोबर काम द्यायला लागले. म्हणजे कोणताही आजार हा आपल्या ऑक्युपेशनशी रिलेटेड असतो. असं नाही होत का आपला व्यवसाय वेगळा आणि आजार वेगळा होईल. मग प्रवास लांब जायचं का तुम्ही? नाही, टेक्नॉलॉजी बदली राहायचं. म्हणजे कुठे बॉम्बे ते नाशिक? नाही, सुरत ते भुसावळ. सुरत ते भुसावळ होतं का तुमची लाईन? फक्त स्टेशन बदलायचं. TCचं 2 वर्ष 3 नाही बदली होत राहायची. 2 वर्ष 3 वर्षाने. बर. आता सर वाकडेपणा पण मला कमी वाटतंय, आता सरळ वाटतंय. अलाइनमेंट पहिल्यापेक्षा चांगली आहे. ओके.
पहिलं तर आताही हलवलं येत नव्हतं, दुखत होतं. ओरडायचे तुम्ही असं? हो, खूप दुखायचं असं. आता त्याला चांगला प्ले आला बघा. पहिला फोल्ड नव्हता, आता बघा किती फोल्ड होते. आता भरपूर फोल्ड होतो. हा, पहिला इथपर्यंत येऊन तुम्ही, बस एवढाच येत होता. आता पूर्ण फोल्ड. पूर्ण फोल्ड होता. आता एवढा होता, आता तुमचा एवढा फोल्ड होतो. बरोबर आहे ना? हो बरोबर. हे पहिलं अंतर. याच्यापेक्षाही कमी होता पहिले. हो ना? हो.